ही गझल तुम्ही ऐकली असेल, बऱ्याच वर्ष ऐकली असेल, पण तुम्ही त्याच्या अर्थाकडे किती गेलात हे मला माहिती नाही. सगळेच लोक कवितेचा अर्थ शोधत बसत नाहीत, आवाजावर और गाण्यावर निघून जातात. केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली, पहाटे उलटून रात गेली, मिटले चुकून डोळे हरवून रात गेली. सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे, सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे, उसळून श्वास माझा, उसळून श्वास माझा, फसवून फसवून रात गेली. केव्हा तरी पहाटे उरली रात काही, आवाज चांदण्यांचे, उरले उरात काही आज चांदण्यांचे, आकाश तारके उचलून रात गेली. अजूनही सुगंध येई दुलईचा, अजूनही सुगंध येई दुलईस मोगरीचा, गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली. कुशीत नाही ती चंद्रकोर माझी, अजूनही कुशीत नाही ती चंद्रकोर माझी, केच माझी बदलून रात गेली. केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली. मला न तेव्हा स्मरल्या मला न तेव्हा, माझ्याच गीतपंक्ती स्मरा आला ना तेव्हाच गीतपंक्ती, मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली. मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली. केव्हा तरी पहाटे. मराठी भाषा इतकी लवचिक आहे, इतकी गोड आहे. मधाचा थेंब जसा कानात पडावा तसा तो ओघळत ओघळत हृदयापर्यंत जाऊन पोचतो, अशी ही भाषा आहे. या भाषेला दुधारी तलवार पण आहे आणि या भाषेचं अवधान जर नाही ठेवलं तर कुठल्या कुठे अर्थ निघून जातो आणि व ऱ्हस्व दीर्घ सगळं बघावं लागतं. चार पाच दिवसापूर्वी मला राज ठाकरेंचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की ते एकदम म्हणजे असे उत्साहात होते, फार उत्साहात होते ते. आणि ते मला म्हणाले की अशा ते म्हटलं. त्यांचा तो आवाज हा एकदम खोगरा आणि घरघरीचा तो ठाकरे आवाज. त्या आवाजात त्यांनी म्हटलं, आशाताई मला तुम्ही 27 तारखेला काही झालं तरी संध्याकाळी 6 वाजता हव्यात. 60 वर्ष उशीर झाला बरं का. तर मग त्यांनी म्हटलं हो नाही हो ते काय काव्याचं हे करतोय तर त्यावेळेला तुम्ही गद्य काव्य तुम्हाला म्हणायचं आहे
आणि तुम्ही जरूर यायला पाहिजे तिथं. तर बरं म्हटलं मी येते. मी आजारी मी आजारी होते तरीसुद्धा मी म्हटलं राजसाहेबांना नाही कसं म्हणायचं. ज्या माणसांनी माझ्या बंगल्यामध्ये एका दिवसात एवढी मोठी शिवाची पिंडी आणून बसवली, त्या माणसाला मी काय नाही म्हणू. ज्या माणसांनी कुठे जेवण मिळत नसताना 15 मासे एवढे मोठे मोठे पॉपलेट माझ्याकडे पाठवून दिले, त्याला मी काय नाही म्हणू. तो दोस्त आहे आणि दोस्ताला कोणी नाही म्हणतं का? नाही. तसे ते दोस्त आहेत माझे. त्यामुळं मी आज इथं आहे. माझी तब्येत बरी नाही आहे तरीसुद्धा मी आलेले आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी मला चुकून इथं बोलवलेलं असावं घाईघाईमध्ये. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. आजचा कार्यक्रम संपूर्ण झाला.